पावसाळ्यात शरीराला ऊब देणारा, प्रोटीनने भरपूर आणि जुन्या आठवणी ताज्या करून देणारा हा पदार्थ, या पदार्थाचं कॉम्बिनेशन तुम्ही कधी खाल्लंय का? कमेंट करून सांगा. नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण कुळथाची रेसिपी घेऊन आलो आहोत. कुळथाचं सांबर आणि त्याबरोबर मस्तपैकी मऊ लुसलुशीत जाळीदार असे तांदळाच्या पिठाचे घावणे. तर चला लगेचच सुरुवात करूया. इथे मी हे कुळीत भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे 4 ते 5 तास हे कुळीत भिजवले आणि रात्री तसेच चाळणीवरती काढून ठेवले. याला थोडेसे मोड आले, मोड नाही आले, नुसते भिजवलेले कुळीत घेतले तरी सुद्धा चालेल बरं का या रेसिपीसाठी. आणि इथे आता आहे ना, या कुळथाला आपण धुवून घेणार आहोत. या कुळथाला कुलगा सुद्धा म्हणतात. आणि आता हे कुळीत धुवून झाल्याच्या नंतर ना मी कुकरला हे कुळीत शिजवून घेणार आहे. तर 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातले अर्धा चमचा एवढं, आणि तेल घालायचं आपल्याला अर्धी पळी, आणि झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या करू शकता आणि लो फ्लेमवरती 2 शिट्ट्यामध्ये हे कुळीत चांगलं शिजलं जातं. तर हे बघा, कुळीत असं शिजलं पाहिजे. आणि आता याच्यात आपण म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 चमचे कुळीत घेणार आहोत शिजवलेलं, आणि हे आपल्याला वाटून घ्यायचे. वाटताना थोडंसं 1 चमचाभर कुळथाचं शिजवलेलं पाणी घालायचं, म्हणजे छान वाटलं जातं. आणि आता फोडणी द्यायची आपल्याला सांबरला. तर तेल घातले, तेल गरम झालं ना चांगलं की गॅस कमी करायचा आहे, आणि मोहरी घालायची आणि जिरं घालायचं. छान तडतडलं की यामध्ये हिंग घालायचे. पाव चमचा एवढा हिंग घातले, आणि लसूण आणि आलं ठेचलेले घातले. थोडासा कढीपत्ता बारीक चिरून घातलाय, कारण कढीपत्ता थोडासा मोठा होता. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, थोडासा छोटाच कांदा घ्यायचा, आणि छान हलवून घ्यायचं. याला चांगलं परतून झालं की यामध्ये टोमॅटो घालायचा. टोमॅटो घातला की आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. तर आता आपण कुळीत शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, अर्धा चमचा एवढं मीठ घातले. आणि आता याला चांगलं हलवून घ्यायचंय. याला चांगलं परतून झालं ना टोमॅटो की या वाटलेल्या कुळथामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जे कुळीत आपण वाटलं होतं ते व्यवस्थित मिक्स होईल. आता पावडर मसाले घालूया. हळद पावडर पाव चमचा घातली, अर्धा चमचा मिरची पावडर घातली, अर्धा चमचा यामध्ये सांबर मसाला घातला, आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे चांगलं. आणि आता हे वाटलेलं कुळीत जे आहे ते यामध्ये घालायचे. या सांबरमध्ये, म्हणजे या कुळथाच्या सांबरमध्ये तुम्ही भाज्या सुद्धा घालू शकता, जसं की सांबरच्या भाज्या, शेवगा असू दे, किंवा भोपळा, दुधी भोपळा, किंवा मग आपला काशी भोपळा असतो तो सुद्धा तुम्ही घालू शकता. तसं सुद्धा सांबर खूप छान होतं. फक्त आज मी कुळथाचं सिंपल कुळथाचं सांबर केले, खूप छान बनतं. यामध्ये पाणी घातले एक्स्ट्राचं, थोडंसं गरम पाणीच घालायचे, आणि चिंच घातली. तर लिंबाच्या गोळ्या एवढी चिंच घातलेली आहे, आणि कुळीत शिजवलेलं पाणी घालायचे. हे कुळीत आपल्याला एक्स्ट्राचं घालायचं नाहीये. आणि याला चांगलं ढवळून घ्यायचंय मस्तपैकी. याला उकळी आणायची. तर यामध्ये आपण अजून पाणी घालणार आहोत, थोडंसं अजून आपल्याला पाणी घालायचे. आणि मी इथे साखर घातली, तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता. तर माझ्याकडे गूळ नव्हता म्हणून मी साखर घातली. ढवळून घ्यायचे चांगलं एकदा, आणि गरम पाणी घालायचे. गरम पाणी घातलं की गॅस फुल करायचा आहे, म्हणजेच मीडियम करायचं आहे, आणि मीडियम फ्लेमवरती चांगली उकळी काढायची. आणि यामध्ये वरतून पावडर, म्हणजे सांबर मसाला पावडर घातली आपण. चांगलं एकदा ढवळून घेऊया. मस्त उकळी काढायची आहे, आणि सांबरला चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आहे. मस्त उकळी आलेली आहे, गॅस कमी केलाय. याला चांगलं एकदा ढवळून घेऊया. आणि आता याचा आपल्याला तडका तयार करायचा. तर तडका करण्यासाठी मी इथे कडल्यामध्ये तेल घातले 1 पळी, आणि यामध्ये मोहरी घातली, हिरवी मिरची 1 तुकडा करून घातली, आणि बेडगी मिरची किंवा मग अशी बटन चिली तुम्ही घालू शकता. आणि यामध्ये लसणाच्या पाकळ्या खुडून घातल्यात, कोथिंबीर आणि कढीपत्ता घातलाय. मस्त ही फोडणी हलवून घ्यायची, आणि यामध्ये थोडासा सांबर मसाला पाव चमचा एवढा घालायचा आहे. मस्त याला हलवून घ्यायचे. तेल गरम करून घेतले, आणि मग ही फोडणी केलेली आहे गॅस बंद करून, आणि ही फोडणी आपण सांबरमध्ये घातली. मस्तपैकी याला ढवळून घ्यायचे. मस्त सुगंध सुटलेला आहे कुळथाच्या सांबराचा, एकदम भारी असा सुगंध घरात दरवळतोय. आणि फोडणीचा सुद्धा सुगंध एकदम मस्त असा 1 नंबर असा सुगंध येतोय, तोंडाला पाणी सुटते एवढा छान सुगंध येतोय. आणि आता वरतून कोथिंबीर घालायची मस्तपैकी. हे कुळथाचं मस्त लाजवाब असं हे सांबर बनून तयार झाले. खूप भारी लागतं चवीला, आणि ना याच्या वासाने, सुवासानेच तोंडाला पाणी सुटते. आता कुळथाचं सांबर बनवून तयार झाले. इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेले, आणि 1 चमचा मीठ घातले. तांदळाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे, 1 ते सव्वा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे. आणि पाणी मी 1 तांब्या घेतलं सुरुवातीला, आणि थोडं थोडं करत पाणी घातले, आणि तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या मोडून घेतल्या, आणि मग पाणी लागेल तसं घातलेलं आहे. तर आपण डोश्याचं पीठ जसं बनवतो तर तसं इथे पीठ झालेलं आहे, म्हणजे हे बॅटर झाले.
तर तसं बॅटर आपल्याला लागत नाही घावणे करताना. थोडंसं पातळ सैलसर असं हे बॅटर लागतं. तर तुम्ही बघू शकताय असं आपल्याला पातळ कन्सिस्टन्सीचं हे बॅटर लागणार आहे तांदळाच्या पिठाचं. तर तवा गरम करायला ठेवलाय. तवा चांगला गरम झालाय. हाय फ्लेमवरती म्हणजेच मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे घावणे करायचे आहेत. हाय फ्लेमवरती केले तरी सुद्धा चालतात. आणि हे जे आपण तांदळाच्या पिठाचं बॅटर जे घेतले तर ते चांगलं प्रत्येक वेळी ढवळून घ्यायचं आणि असं तव्याच्या कडेकडेने सुरुवात करू शकता तुम्ही. तवा जर चांगला तापलेला असेल तर तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता. आणि हे घावणं असं पसरून घालायचे. आणि याला आहे ना घावणं जेव्हा आपण सोडतो म्हणजे तव्यावरती सोडतो तर तेव्हा थोडंसं सुकत आलं की मग झाकण ठेवायचं आणि मग मस्तपैकी झाकण काढल्याच्या नंतर 1 मिनिटभर फक्त झाकण ठेवायचं आणि झाकण काढून आहे ना थोडंसं तेल वरतून लावायचं. कांद्यानेच तेल लावायचं म्हणजे या घावण्यांना चव खूप छान येते आणि कांद्याने व्यवस्थित तेल लावता येतं. तर तुम्ही बघू शकताय मस्तपैकी आपलं हे घावण उलटलेलं आहे म्हणजेच निघलेलं आहे. आणि आता हे चांगलं मस्तपैकी पलटी करून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूने आपल्याला घावण चांगलं भाजून घ्यायचंय. तर दुसऱ्या बाजूने ना घावण भाजायला फक्त 30 सेकंद लागतात फक्त. तर तुम्ही बघू शकताय मस्त असं हे घावण आपलं बनवून तयार झाले. जाळीदार मऊ लुसलुशीत असं घावण झाले. आणि हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती घावणे करायचे आणि असे दुरडीमध्ये म्हणजेच पाटीमध्ये ठेवायचे. चपातीच्या भाकरीच्या पाटीमध्येच ठेवायचे म्हणजे याची वाफ निघून जाते आणि घावणं एकमेकांना चिकटत नाहीत. आणि दुसरं घावण तयार झालं की पहिल्या घावणाची घडी घालायची. तर जबरदस्त अशा चवीचं हे कुळथाचं सांबर बनून तयार झाले. या तांदळाच्या पिठाचे घावणे बनवून तयार झालेत. आणि मी ताटामध्ये ना अजून एक डिश सर्व केलेली आहे ते म्हणजे टोमॅटोचं सार. तर या टोमॅटोच्या सारच्या रेसिपीसाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्याबरोबर ही रेसिपी सुद्धा शेअर करेल. तर हे घावणे तुम्ही बघू शकताय काय मस्त जाळी आली. कुळथामध्ये ना प्रोटीन फायबर आणि लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे ना शरीराला ताकद मिळते. तर हे नक्की तुम्ही ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.